अप्पे अप्पे हे बघ कोण आले बघ. अर्जुन आलाय. अर्जुन तुझा अप्पे शहनशाह तुझा. उठ 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 चल लवकर उठ. बरं व्हायचं लवकर आपल्याला. अर्जुन 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 खरंच 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 आलोय मी खरंच. आता पटकन बरं व्हायचं आपल्याला. हा हो ना. अपर्णा मला बरं वाटतंय ना आता. मग जेवून घेऊया थोडंसं. अर्जुन पण आलेत आता. खाल्लं नाही तू अजून. खाल्लं याला काय अर्थ आहे. अगं आपलं टाइम टेबल विसरली का तू. डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला. वेळेवर खायचं ना. वेळेवर खायचं. उठा उठा चला पटकन खा. अर्जुन मी बापूंना सांगते डबा द्यायला. हे बघा बापूच आले डबा घेऊन. बापूले अर्जुन हे बघ आधी आपल्या आप्पीला बरं कर. तिला गरज आहे तुझी. बापू आऊ मगाचपासून तुझंच नाव घेत होती. तिला बरं कर. बघ नंतर बोलू आपण. आता खाऊन घ्यायचा पोटभर काय. आपल्याला खाल्लं पाहिजे का नाही मला सांग बरं. हा आपल्याला काय काय सांभाळायचंय. आपल्याला घर सांभाळायचंय. पोटातलं बाळ सांभाळायचंय आपलं आहे की नाही. अख्खा जिल्हा सांभाळायचा आहे. अंगात ताकद पाहिजे ना. ताकद पाहिजे. खा. म्हणजे आपण आता बरे होणार तर. आलेच मी. खाल्लं पाहिजे. आता बघ डॉक्टरांनी औषध दिलेत नाही. त्यासाठी आपल्याला ताकद पाहिजे ना अंगात. औषधासाठी आपल्या बाळासाठी पाहिजे ना ताकद. हा हे बघ आपल्याला बरं व्हायचं लवकर काय. खा खा. आपले डोळे उघड. हा खा. कशी अपर्णा. आता मी वेगळं काय सांगणार आहे. अर्जुन आलेत म्हणजे अपर्णा ठणठणीत बरी होणारच ना. तुम्हाला सांगतो डॉक्टर, अर्जुन आला ना तेव्हा आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय बघा. हो मलाही फार बरं वाटतंय. अपर्णा जेवतायत आता. बघितलं एवढ्या वेळ अजिबातच शुद्धीत नव्हती. आता जेवायला लागली. हो ना. सारखं भाऊजींचंच नाव घेत होती ना ती. मनात तीच पाहिजे होतं तिला. त्यांचं खाऊन होऊ द्या मग भेटू शकता तुम्ही. आलेच मी. ठीक आहे. खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसत नाही. अर्जुन परत आलाय ते. काय नाही हो. खरं तर माझ्या बाप्पांनी माझं ऐकलंय. हो अर्जुनराव खरंच परत आलेत. माझा तर विश्वासच बसना बघा. सुष्मी आता बाप्पाला जी साकडं घातलंयस ना ते नक्की पुरं करायचं बरं का. भयात का. दोघांना घेऊन दर्शनाला जाते की नाही बघा. पण मी काय म्हणते भाऊजी आलेत म्हणजे त्यांची सुटका झालीये का. अगं असंच झालं असणार पिऊ. नाही काहीच सांगता येत नाही. कोर्टाने जर तारीख पुढे ढकलली असेल तर. ए पिऊ शुभ बोलणाऱ्या म्हणलं तर असं बोलतीस होय का. नाही मी सांगते ना त्यांची सुटकाच झालीये नक्कीच. सुषमा अगं आता अर्जुन बाहेर आला की त्याला विचारू की आपण. आता महत्वाचं काय तो आप्पी बरोबर आहे. बापू अहो आत्तापुरतं बरोबर असून कसं भागल. इथनं पुढं अर्जुन प्रत्येक वेळेला आप्पेवर असला पाहिजे. होय पण त्याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना कोर्टात नक्की झालंय काय. निर्दोष मुक्तता. विनायकराव आहोत काय सांगताय. खरंच मामनजी. हो कोर्टानं अर्जुनची निर्दोष मुक्तता केली आहे. बघा बघा मी म्हणत होते ना. खरंच बाई देवच पावला म्हणायचा. पण हे सगळं झालं कसं काय. मला सांगा आधी आप्पीची तब्येत कशी आहे. आप्पी आता एकदम बरी होईल बघा. तिचा अर्जुन आलाय ना. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. जरा ग्लानीतच होती. अर्जुन आता तिला भरवतोय थोडं. हा हे बेस झालं बघा बापू. बरं विनय काका आता कोर्टात काय काय झालं हे सगळं सांग बघू यांना. होय सांगा पण टीम दुसरं काय. हा अहो तो आबदावे ज्याची मुख्य साक्षी होती ना. तर जज साहेब अर्जुन याने भ्रष्टाचार केलेल्याचं सिद्ध झालंच आहे. त्यामुळे तुम्ही जज साहेब मला अजून काहीतरी सांगायचं. बोला बोला आपने बोला 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 बोला.
तुम्ही आमचे स्टार विटनेस आहात आणि तुमच्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होणार आहे. बोला. तेच सांगायचंय मला. आरोपी अर्जुन कदम साहेब नाही, आरोपी मी आहे. आरोपी मी आहे. काय बोलताय तुम्ही? अर्जुन साहेबांनी घेतलेले पैसे हे आमच्या वैयक्तिक व्यवहाराचे पैसे होते. म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार नाही केला, त्यांना फसवलंय. बंट्या, अरे ह्यो असं काय बोलतोय? बंट्या, बंट्या, अगं मला नाही माहिती. काय बोलताय तुम्ही? खोटी साक्ष का देताय? तुम्हाला माहितीये का हा फार मोठा गुन्हा आहे. गुन्हा तर मी करत होतो आजपर्यंत वकील साहेब. तुम्ही हे फार चुकीचं करताय. जज साहेब, हे कुणाच्या तरी दबावाखाली येऊन आता आपली ऑब्जेक्शन. काणे साहेब त्यांना बोलूनच देत नाहीत. काणे, आबनवेंना बोलून द्या. जज साहेब, आमच्यातला हा परस्पर व्यवहार होता. अर्जुन साहेबांकडून मी काही पैसे घेतले होते आणि ती खूप मोठी रक्कम होती आणि मला ती माघारी द्यायची नव्हती. अर्जुन साहेबांना पैसे लागणार होते आणि ते माझ्या मागे लागले होते. मला जाणवलं की आता पैसे द्यावे लागतील. मग मला राग आला, म्हणून त्या रागातून मी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पुढे हे सगळं घडलं. खोटं, साफ खोटं आहे. यांनी बाहेर काहीतरी सेटलमेंट केली आहे जज साहेब. ऑब्जेक्शन जज साहेब. काणे, तुम्ही एकतर शांत व्हा. तुम्ही असे आरोप करू शकत नाही. पण साहेब, तुम्ही आता साक्ष फिरवताय आणि त्याचबरोबर तुम्ही हे मान्यही करताय की एका पोलीस अधिकाऱ्यावर खोटा आळ घेतलेत, त्यांना फसवलंय. त्याबद्दल तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. हा जज साहेब, मी सांगितलं ते खरं आहे आणि हेच सत्य आहे. ऑर्डर, ऑर्डर. शांत राहा. जज साहेब, आता सरकारी पक्षाकडे असा कोणताही पुरावा राहिलेला नाही ज्यानं हे सांगता येईल की अर्जुन कदम यांनी भ्रष्टाचार केलाय. मी हे सिद्ध करून दाखवेन जज साहेब की यांनी साक्ष फिरवली आहे आणि हे चुकीचं आहे. यांच्या तक्रारीवरच ही पूर्ण केस उभी आहे. जज साहेब, आता अशी कोणतीही तक्रार राहिलेली नाहीये, त्यामुळे सिद्ध झालंय की अर्जुन कदम यांचं काहीही चुकलेलं नाहीये. नाही 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 जज साहेब. जज साहेब, मला तुम्ही थोडासा अवधी द्या. हिपा काणे, तुम्ही थोडं पाणी प्या. मी सकाळीच म्हटलं होतं या केसचा निकाल आज लागेल म्हणून. बरं, तुम्हाला आणखी कोणाला काय साक्षीला बोलवायचंय? नाही. नाही. आता कोर्ट फायनल निकाल ऐकवेल. अर्जुन कदम यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्यातील एकही पुरावा स्पष्ट होत नाहीये. अर्जुन कदम यांना कोर्ट भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्त करत आहे. आणि त्यांना त्यांच्या ड्युटीवर लवकरात लवकर रुजू व्हायला सांगत आहे. तर राजू आबनवे, तुम्ही कोर्टाला आणि पोलिसांना फसवल्यामुळे तुम्हाला 2 लाखाचा दंड करत आहे आणि असं परत केल्यास त्यांना 2 वर्षाची शिक्षा करण्यात येईल. कोर्ट इज ॲडजर्न. बंट्या, अरे काय होऊन बसलं हे? थांब आई, त्या राजाचा आहे ना बरोबर बाजा वाजवतो बघ. असं कसं झालं म्हणायचं रावी? हा,
नाही नाही, आता तर मी इथं थांबतच नसते. खरंच लय भारी काम झालं बघा. आपल्याला भेटायचं मला. काय अर्थ आहे याला? हे काय होऊन बसलं बंट? अरे का झोप बिपा काढत होता का काय तू? गाई आता माझं डोसकं चालना झालंय. डोसकं चालना म्हण तुझं. तू सांग मला, त्या राजानं साक्ष फिरवली कशी? पण त्या एक काम सांगितलं होतं तुला, ते बी तुला धड जमलं नाही. दुसरं कोण मध्ये बी नव्हतं, तू एकटा जाऊन त्याला भेटत होता, तरी बी त्याला जमलं नाही. गाई मी सगळं नीट केलेलं. ह्या आठवड्यात तर त्याला रोज भेटत होतो मी. पण लावलाच ना तरी त्यानं चुना आपल्याला. तेच कळना झालंय मला, असं का वागलं ते येड. बंट्या, आता तूच बघ काय होऊन बसलंय ते. अरे सगळ्या पिल्यांची वाट लागली आपल्या. नाहीतर काय, आपल्या प्लॅननुसार तो अर्जा आता तुरुंगात जायला पाहिजे होता, डायरेक्ट तुरुंगात. हा, आणि आता जाऊन बसलाय तिच्या टिमकी जवळ. अरे काय करू, कसं करू, माझं ना लई डोकं फिरायला लागलंय बघ, कळतच नाही काय. काय नाही आई, पहिला ना त्या राजाला शोधला पाहिजे बघ. शोधू नाही, त्याला शोध आणि चांगला धरून तुडव. पार आडवा तिडवा पुरूपर्यंत सोडून काढ त्याला, मुडत याला. नाही, त्याला तुडवणार तर आहेच, पण तो असं का वागला, त्याला असं कुणी करायला लावलं, हे पहिलं शोधलं पाहिजे बघ. पण आई, अर्जा असलं काय वागलं नसणार आहे ना? त्याचं कोणाला माहिती होतं? चिंचुक्या, अर्जा. अगं ही पण अर्जा जेव्हा त्याला भेटला ना, तेव्हा डायरेक्ट नाही म्हणला होता तो. काय? अर्जा भेटला त्याला? अगं भेटला होता म्हणजे मीच त्यांची भेट घडून आणली होती मुद्दाम. मला वाटलं की अर्जा लाच देण्यानं परत गावल, पण झालं उलटच. तो म्हणला काही झालं तरी शिक्षा भोगायला तयार आहे. आणि परत भेटला होता का? नाही. नाही का तुला माहित नाही? अगं नाही आई, तो भेटला असतं तर मला कळलं असतं की. मला जर माहित असतं ना की तो आबनावे परत डबल घेऊ त्याच्यात. एवढी स्वतः माती खाल्ली त्याला दात काढायचं सुचतंय. अरे आधी एवढी माती खाऊन बसली आणि तुला दात काढायचं सुचतंय का? असं मारत जाऊ नको की, बरं दिसतंय का ते? बंट्या, अरे त्या पिन अर्जा नसते ना तर आपल्याला ते हडप करायला किती सोपं गेलं असतं. त्या घरच्यांना पुरेपूर रस्त्यावर आणलं असतं, पण कसलं काय. हे बघ आई, तू अशी लगेच हिंमत हारू नको. त्या अर्जानं आपल्याला गावातनं हाकललं होतं, आठवतंय ना? पण आज तू त्या घराची मालकी नाहीस, त्याच्यामुळं कधी बी काही बी होऊ शकते. अरे तुझं बरोबर आहे ते, पण ना आपल्याला सोपं गेलं असतं ना रे हे सगळं. पण नको टेन्शन घेऊ, करू आपण काहीतरी, ह्याच्यातनं बी मार्ग काढू. पुढचे 2-4 दिवस त्या आप्या अर्जा काही घरी येणार नाही, आप्या आजारी. ठीक आहे, मग जा जरा मला काहीतरी खायला घेऊन ये, म्हणजे बाबा माझं डोकं जरा जाग्या होईल. आलं हिचं परत खाण्यापाशी. काय काय म्हणला? नाही काय नाही, तुला काय खायचे ते खा, पोटभर खा. फक्त त्या आप्पीनं अर्जाला घरातनं हाकलायचं एवढं डोक्यात ठेव. आणि तू बी त्या राजाला शोधून काढ, म्हणजे आपले लई प्रश्न सुटत्याल. त्या राजाच्या तरी ना आता फक्त एकदा घाऊ दे मला, मग सांगतो त्याला. काय मग खाऊन घेतलं आपण अन्ने? हो खाल्लंय. गुड. ताप पण नाहीये. वा, छान आहे की हे. तुम्ही आल्यापासून आमचा पेशंट बरा व्हायला लागलाय. नाही असं काय नाही डॉक्टर, पण ह्यावेळी ती पूर्ण बरी झाल्याशिवाय तिला घरी सोडू नका अजिबात. नक्कीच. डॉक्टर, एक विचारायचं होतं, ह्या सगळ्यात बाळाला काही त्रास? अर्जुन, खरं तर तुम्ही अगदी वेळेत आलाय. असा जर ताप राहिला असता ना तर बाळाला खरंच धोका होता. डॉक्टर कसं काय अचानक ताप बरं एवढं? ताप व्हायरलच आहे, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. पण तरी सुद्धा मी काही टेस्ट त्यांच्या करायला सांगितल्या, त्याचे रिपोर्ट्स येतील मग बघू आपण. डॉक्टर खरंच काळजीचं काही कारण नाही ना? म्हणजे 100%. आणि तुमच्यापासून लपवू का आम्ही अर्जुन? आणि तुम्ही असे किती वेळ इथे बसून राहणार आहे? आप्पी बरी होईपर्यंत बसणार आहे मी तर. अर्जुन, होतील ते बरे. आणि आता झोपलेत ना, तुम्ही एक काम करा, ही काही औषधं मला त्यांच्यासाठी मागवायची आहेत, ही घेऊन या, खाली मेडिकलमध्ये मिळतील. बरं, पण मी खाली गेल्यावर ती आप्पी मग? झोपलेत ते आता, आणि तसंही त्यांना आता काही समजत नाहीये. नाही डॉक्टर, मला माहिती आहे, तिला समजते सगळं.
अर्जुन, तुम्ही आता औषधं घेऊन या. अपर्णा उठले की आम्ही सांगू त्यांना, ठीक आहे? आपे मी आलो खाली जाऊन औषधं घेऊन येतो. खरंच अर्जुन आल्यापासून खूपच फरक पडलाय अपर्णामध्ये. बापू, अहो बास की बसा की आता एका जागी. अगं तसं नाही ग, पण काय पण म्हणा, अर्जुन सुटला ते एक लय भारी झालं बरं का. घरी आई पण खुश असतील ना? केवढा गोंधळ झाला होता या विषयावरून घरात. हो ना. हो, आणि कोर्टानं निर्दोष मुक्तता केली म्हटल्यावर प्रश्नच नाही या ठिकाणी. अरे नियती आपल्या पोरांच्या बाजूने आहे. ती त्यांच्या बाबतीत काय बी चुकीचं घडू देणार नाही. हो, पण विनय काका, कोर्टात टेन्शन आलेलं बरं का. म्हणजे काय होणार काय नाही काही कळतच नव्हतं बघ. होय रे, पण अर्जुननं सगळं खरं सांगितलं बरं का. वा, मग कोर्टाने सगळा विचार करून निर्णय दिला असेल ना? विनायकराव, तसा बराच वेळ झालाय. तुम्हाला सगळ्यांना सोडून परत येऊ का मी? बापू, अहो दिवसभर होताच की तुम्ही इथं. आता आम्ही थांबतो. हा, मी थांबतो, तुम्ही जा. करा अर्जुन. ते आपीसाठी औषध आणायचे ते घेऊन येतो जरा. हा, बरं बरं. घरी आई आणि सरकार आले असतील ना? हो, आणि ती मनी मावशी आहेच की. तिचं तोंड ना कोर्टात बघण्यासारखं झालं बरं का. बरं, तुम्ही सगळेजण जावा, मी थांबतो इथं. अरे मी बी आहे इथं, थांबतो की. अहो कदम, मी थांबतो. असू द्या अर्जा, एकाला दोघं असलेलं बरं ना. बरं चालतंय. बापू चल, आपण नको वेळ घालवायला. हा अगं नाही, पण आपीपाशी आपल्यातलं कोणतं नको का? अहो मी अगं सुषमे, अर्जुन हाय म्हणलं होता, कशाला कोण लागतंय आप्पीला? माझ्या टायमाला बायकोसाठी एवढं करणारा नव्हता बाया. अक्का, तुम्ही बाया 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 माझ्या टायमाला म्हणला ना की सगळं नॉर्मल झालं का तसं वाटतं. तसंच आहे बघा. अर्जुन, आता आपल्याला लवकरात लवकर आराम पडावा, बाकी काय नाही बघ. आता भाऊजी आहेत म्हटल्यावर ती बरी झाल्याशिवाय ते हालायचेच नाहीत. बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण व्हा पुढं, मी आहे. बरं अर्जुन, दीप्याकडनं डबा पाठवतो बरं का मी. हा बरं ठीक आहे. आणि काय लागलं तर फोन कर मला. काय लागणार नाही, तुम्ही सगळेजण जा आणि बिनगोर झोपा. आता तुम्ही हाय तिच्या जवळ म्हणल्यानंतर आम्हाला चांगली झोप लागल. चल. बाबा. हो, हो, हो. मी औषध घेऊन येतो. तेवढा घेतला असतं पार. बस झालं. बरं, इथं खोट आहे, इथं घ्या झोपून तुम्ही आता निवांत. हा, तू कुठं झोपणार पण? मी आहे की आपली कशी आतमध्ये. अर्जा, तिथं कुठं जागा आहे? अहो तिथं तिचा हात घेऊन बसेल कॉट जवळ, लागल झोप. पण अर्जा, रातभर असं बसणार होय, अवघडून जाशील की. अहो काय नाही होत कदम, विचार करा की आज जेलमधली पहिली रात्र असते माझी. आपी इथं अशी आजारी, काय अवस्था झाली असती माझी इथं. अरे नाही अर्जा, कल्पना बी करवत नाही मला. अरे तू आलास ना, त्याच्यानंतर आपल्याला थोडाफार फरक पडला बघ. माझा तर विश्वासच बसना झालाय अर्जा. तू हित आहेस ते. हो, माझा बी विश्वास बसाना, तेच झाले. कदम, तो राजू आबनावी उभा राहिला साक्ष द्यायला, मी डोळेच मिटले. म्हणलं संपलं सगळं आता. 7 वर्ष आपण काय घर बघत नाही. पण काय झालं काय माहिती, त्यांनी साक्षीच फिरवली. हो अहो कदम, अहो मी नाही काय जुगाड केला. अहो शपथ शपथ, अहो मी नाही काय केलं. अरे शपथ कशा पाहिजे येतोय या, माझा विश्वास आहे की तुझ्यावर आता. चिंचुकीने भेट घडून आणली होती आमची, माहिती का मध्ये. काय म्हणतो तुझी आणि त्या राजूची? मी क्लिअर सांगितलं त्याला, म्हणलं हे बघा अबनवे दादा, मी हात जोडूनच सांगितलं, म्हणलं माझी काही इच्छा नाही तुम्ही साक्षेपेक्षा बदलावी म्हणून, जे काय व्हायचंय नियमाप्रमाणे होऊ द्या. शाबास अर्जा. अरे कोर्टानं तुला सोडलं ना, मग झालं तर त्यातच आलं बघ सगळं. आता तू आणि आप्पी बाळाची नीट काळजी घ्या. हे बघ, तुला देवानं ही 7 वर्ष ज्यादा दिली तसा विचार कर. ज्या काही चुका झाल्यात ना त्या सगळ्या सुधरव बरं का.
कदम नियती आहे बरं का, खरंच आहे. कधी कधी तर काय वाटतं माहितीये का, आईच सगळी सूत्र फिरवते वरून. अरे अर्जा, चांगल्या लोकांबरोबर कायम चांगलंच होत असते. खरे कदम आत्ता मोकळं झालंय का तो वाटते माहिती. तुम्हाला बोललो नाही मी, 4 महिने लय त्रास झाला मला माहिती. अशी स्वप्न पडायची ना, सुधारायचं नाही काय. अहो जेल दिसायचं डोळ्यासमोर, ते तापीचा असं 5वा महिना, म्हणजे मोकळ्या हवेत पण जीव गुद मरायचं नुसतं. आता सगळं मोकळं झालंय असं वाटतंय. पण अर्जा, पुन्हा नव्यानं सुरुवात कर. हा नाही करतो आता, एकदम ओकेच करणार मी, तुम्ही काळजीच करू नका. एक गोष्ट लक्षात आहे ना माझ्या कदम, त्या राजीव आबनवेनी साक्ष का फिरवली असेल? अर्जा, त्याला कोणी सांगितलं असेल का